नमस्कार। बोलताना तोंडातून वास येत आहेत, हिरडे फुगलेले आहेत, दातातून रक्त येत आहेत, दात हलत आहेत, कोणते पण प्रॉब्लेम असू द्या, आजच्या व्हिडिओमध्ये दोन असे सोल्युशन सांगणार आहे की दातांचे कोणते पण प्रॉब्लेम असू द्या ते पूर्णपणे नाहीसे होतील। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा। आपले दात दुखत असल्यावर किंवा हिरड्यातून रक्त येत असल्यावर काहीच सुचत नाही बघा, पूर्ण या भागामध्ये पेन होत असते। त्यावेळेस आपल्याला काही खाण्याची काही पिण्याची इच्छा होत नाही, दिवसभर आपला चेहरा पूर्ण उतरलेला असतो। तर मी जो उपाय सांगणार आहे हे उपाय केल्यानंतर बघा 2 ते 3 दिवसातच तुम्हाला आराम पडेल। कितीही मोठे दुखणे असू द्या त्यात तुम्हाला आराम भेटेल। कोणता उपाय आहे? पहिला उपाय, आपल्या घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पेरूचं झाड असतं बघा, पेरूच्या झाडांची पाने आणायची, 7 ते 8 पानं आणायची, पूर्ण एक भांड घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, ह्या पाण्यामध्ये ही पाने टाकायची, 7 ते 8 पूर्ण स्वच्छ धुवायची, त्याच्यावरची घाण पूर्ण काढायची। त्यानंतर मिक्सरचं भांड घ्यायचं, ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही 7 ते 8 पाने टाकायची, त्यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आणि पूर्ण बारीक करायचं बघा पेस्ट सारखं। त्यानंतर पूर्ण हे गाळायचं, गाळून त्यानंतर थोडासा एवढासा रस काढायचा, एकदम थोडासा रस काढायचा। ह्या रसामध्ये हा रस घ्यायचा एका भांड्यामध्ये, त्या रसामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि थोडेसे सेंधा नमक टाकायचं, मीठ टाकायचं, सेंधा मीठ, हे पूर्ण हलवायचं, मीठ आणि सेंधा नमक टाकून पूर्ण हलवायचं, पूर्ण मिक्स करायचं आणि बघा दातांच्या वरती हिरड्यांना चांगलं ते चोळायचं, सगळीकडे फिरवायचं बघा, आतल्या बाजूला हिरड्यांवरती, दातांवरती 2 ते 3 मिनिटं तुम्ही मसाज करायची, जास्त वेळ नाही, 3 मिनिटं मसाज करायची। त्यानंतर बघा कोमट पाणी घ्यायचं, कोमट पाण्याने पूर्ण गुळण्या करायच्या, तोंड आपलं पूर्ण स्वच्छ करायचं। असे तुम्ही 2 ते 3 दिवस केल्यानंतर बघा 4थ्या दिवशी तुम्हाला आपोआप आराम भेटेल। हे झालं ज्यांच्या दातातून रक्त येत आहे, हिरड्या फुगलेल्या आहेत, हिरड्यातून रक्त आहे, खूप जास्त पेन होत आहे, त्या लोकांसाठी हा उपाय आहे। उपाय दुसरा, ज्या लोकांच्या हिरड्यामध्ये दातामध्ये खूप दुखत आहे आणि आताच दुखणे चालू झालंय की 2 ते 3 दिवस झाले दुखणे चालू होऊन, त्यांच्यासाठी हा उपाय, पेरूची पाने आणायची बघा, कोवळी पानांची 1 ते 2च पाने आणायची, पूर्ण धुवायची आणि पूर्ण आतमध्ये तोंडात टाकून पूर्ण बारीक चावायची, 2 ते 3 मिनिटच ही बारीक चावायची, त्यानंतर थुंकून द्यायची, नंतर कोमट पाण्याने पूर्ण गुळणा करायचा आणि रिलॅक्स। याने काय होते बघा, थोडीशी दुखत असेल किंवा तुम्हाला पाहिजे असेल की दात मजबूत राहावेत, दात पिवळे होऊ नयेत, दात भविष्यात दुखू नयेत, तर त्यांच्यासाठी हे केल्यानंतर बघा भविष्यात आपल्या दातांचे कोणतेच प्रॉब्लेम येणार नाहीत। उपाय तिसरा, रात्री जेवल्यानंतर तुम्ही ब्रश करायचा, जेव्हा तुमचे जेवण पूर्ण संपते, जेव्हा झोपायची वेळ येते त्यावेळेस तुम्ही ब्रश करून झोपणे, पूर्ण दात स्वच्छ करून झोपणे, त्यामुळे भविष्यामध्ये कोणता पण प्रॉब्लेम येत नाही आणि दात आपले नेहमी स्वच्छ राहतात। हे उपाय करून बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा की तुम्हाला काय वाटले। जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। तुम्ही लाईक केल्यामुळे मला मोटिवेशन भेटते की नवीन व्हिडिओ घेऊन येऊ, नवीन काहीतरी माहिती देऊ, त्यामुळे एकदा नक्की लाईक करा। जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, नातेवाईकांमध्ये किंवा तुमच्या बिल्डिंग मध्ये कोणाच्या दातांचे प्रॉब्लेम असतील किंवा हिरड्यांचे प्रॉब्लेम असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा। एका व्हिडिओमध्ये खूप जणांची मदत होते, त्यामुळे एकदा नक्की शेअर करा।